बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पुण्यातील काँग्रेस भवन इथं रविवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापट आणि दगडफेकी प्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपनं हे आंदोलन केलं होतं। आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने झाले, त्यांच्यात झटापट होऊन दगडफेक झाली। या घटनेत काँग्रेसचे 3, भाजपचे 2 असे एकूण 5 कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले, तसंच 2 पोलीस कर्मचारी आणि 2 पत्रकारही किरकोळ जखमी झाले। या घटनेनंतर रात्री उशिरा काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्राची नितीन दुधाणे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीनुसार भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करतायत। दरम्यान भाजपचे पदाधिकारी पुनीत श्रीकांत जोशी यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दिली आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे, गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधलाय। तर मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला आहात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। गोपीचंद पडळकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्याचा काही विषयच नाही। ज्यांनी हजारो हिंदूंची हत्या केली आहे त्यांची तुलना तुम्ही शिवरायांशी करत आहात, इतके नीच राजकारण सुरू आहे। मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला आहात? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुम्ही इतक्या नीच लोकांची तुलना करतात, परत त्यावर आंदोलने करता, हे शोभनीय नाही। आता निवडणूक होऊन गेली, 2029 मध्ये निवडणूक आहे, आता असं वक्तव्य का करत आहात असा सवाल पडळकरांनी केला आहे। गोपीचंद पडळकर म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण हा त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर त्यांचे नेते बोलू शकतील, मी त्यावर काहीही बोलू शकत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदेंची मूळ शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्यामुळे या विलिनीकरणाचा काही फरक पडणार नाही। अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले हे निधन अत्यंत दुर्दैवी आहे, त्यावर कुणी शंका निर्माण करत असेल तर त्यावर यंत्रणा स्पष्टीकरण देतील। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले? 3 दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची शिवरायांशी तुलना केली। ठाकरे एरवी छोट्या मुद्द्यावर बोलत असतात, आता त्यांची दातखिळी बसली आहे का असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। नवनाथ बन म्हणाले की टिपू सुलतान बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली जाते, तेही महाराष्ट्रात, तेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून। असं असताना उद्धव ठाकरेंना घटनेचा निषेध का करावा वाटला नाही? विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसची गरज आहे म्हणून ते टिपू सुलतानवर टीका करत नाहीत का? सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध करत नाहीत का? असा सवाल बन यांनी केलाय। नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरे, तुम्ही केवळ आमदारकी हवी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करत आहात का? तुमच्यात हिंमत असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा थोडासा जरी विचार शिल्लक असेल तर सपकाळांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करा, ही धमक आहे का हे दाखवण्याची वेळ आहे। तुम्ही हिंमत दाखवत जाहीर निषेध करा। निवडणुकीच्या काळात रोज पत्रकार परिषद घेत होतात, त्यापूर्वी मुख्यमंत्री असताना रोज फेसबुक लाईव्ह येत होता, किमान फेसबुक लाईव्ह करत तरी निषेध करणार का? नवनाथ बन म्हणाले की भाजपचं धोरण स्पष्ट आहे की हिंदूंवर जो अत्याचार करतो, हिंदू मंदिराची जो तोडफोड करतो, महिलांवर अत्याचार करतो, त्या टिपू सुलतानचं समर्थन करत नाही। अमित साटम आणि रितू तावडेंनी कोणता प्रस्ताव दिला नव्हता, आम्ही कधीच टिपू सुलतान समर्थनार भूमिका घेतली नाही, आम्ही नेहमी विरोधात भूमिका घेणार आहोत। सचिन सावंत, तुम्ही सपकाळ यांचा निषेध करणार आहात का? नाही तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे। रामनाथ कोविंद यांच्याबद्दल तथ्य तपासलं पाहिजे। आम्ही टिपू सुलतानचा कायम निषेध करत आलो आहोत। राज्यात शासकीय दुखवट्याचं वातावरण असताना अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांमध्येच प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झाल्याचा आरोप होतोय। मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यास स्थगिती होती, तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचं बोललं जात आहे। दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात ही प्रक्रिया नेमकी कशी सुरू झाली आणि आदेश कुणाकडून दिले गेले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत।
धक्कादायक बाब म्हणजे पहिलं प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3:09 देण्यात आलं. हा दिवसच अजित पवार यांच्या अपघाताचा असल्याचं सांगितलं जातं. त्याच दिवशी श्री माता कन्याका सेवा संस्थेला मान्यता देण्यात आल्याची नोंद आहे. सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ यांनाही 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं. या दिवशी एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. राज्यात शासकीय कामकाजावर दुखवट्याचा परिणाम असताना ही प्रक्रिया कशी राबवली गेली यावरून संशय अधिकच गडद झाला आहे. त्यानंतर 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आले. 1 फेब्रुवारी हा रविवार असल्याने कोणतंही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही. मात्र 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आला. ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र न देणाऱ्या विभागाने अवघ्या 4 दिवसात 75 संस्थांना मान्यता देणं ही बाब लक्षवेधी ठरली आहे. काही शाळांना शासकीय वेळ संपल्यानंतर सायंकाळी 6:45 वाजता आणि 6:58 प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टिपू सुलतान हे इंग्रजांच्या विरोधात लढले हे सत्य जरी असलं तरी त्यांनी काही अत्याचारही केलेत असे पुरावे इतिहासात आहेत. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला, यावरून हा सर्व वाद सुरू झालाय. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणं चूक आहे असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. अंबादास दानवे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत कुणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्वबळावर निर्माण केलं होतं. त्यांनी माता भगिनींची रक्षा केली होती. तर टिपू सुलताननं महिलेवर अत्याचार केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्याची बरोबरी होऊ शकत नाही. टिपू सुलतानच्या विचारांचं समर्थन होऊ शकत नाही, पण भाजपची भूमिका दुटप्पी आहे. सपकाळांच्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही, पण म्हणून काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणं योग्य नाही. अंबादास दानवे म्हणाले की टिपू सुलतानचं नाव मार्गाला द्यावं असा मुंबई मनपामधील भाजपच्या नगरसेवकांचा ठराव समोर आलाय. माजी राष्ट्रपती असलेल्या कोविंद यांनी त्यांची शहादत झाली असं म्हटलं होतं. तर अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतानविषयी असंच वक्तव्य केलं होतं. तरीही कलाम यांना भाजपनं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केलं होतं. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. काँग्रेसला टार्गेट करणं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित व्हावं यासाठी हा मुद्दा काढलेला दिसतो. गणेश नाईक यांना एकनाथ शिंदे विरोधातील लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही, त्यांना पाठबळ मिळत नाही. ते म्हणतायत की एक दिवस भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना कारागृहात जावं लागेल असं गणेश नाईक म्हणत आहेत. पण त्यांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गणेश नाईकांना पाठबळ मिळताना दिसून येत नाही. संजय राऊत म्हणाले की उपमुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्र्यांवर कोरकडासारखे हल्ले करत आहेत. म्हणून माझे नाईकांना आव्हान आहे की तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे आणि शिवसेनेतून ही लढाई सुरू केली पाहिजे. संजय राऊत म्हणाले की मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावला आहे. यासाठी भाजपसारखी प्रवृत्ती जबाबदार आहे. ते मुस्लिम समाजाला असे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी त्या फोटोबद्दल दिलगिरी व्यक्त करत फोटो उतरवला. यात आमच्या पक्षाच्या भूमिकेचा काय संबंध? महाराष्ट्रात ज्यांचे सरकार आहे त्यांनी आदेश काढावा. टिपू सुलतान हा 1799 साली इंग्रजांशी लढताना मरण पावला. काही लोक त्याला पहिला स्वातंत्र्य सैनिक असंही म्हणतात. भाजप आणि RSSने दाखवावं ते इंग्रजांविरोधात लढले, त्यांना कुठे खरचटलं, शहीद झाले हे त्यांनी दाखवण्याची गरज आहे. ब्रिटिशांशी लढताना भाजप कुठे होतं हे त्यांनी जाहीर करावं. अटल बिहारी वाजपेयी येथे होते हे त्यांनी जाहीर करावं. अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नसेल तर मंदिराच्या गर्भगृहात जाणं योग्य नाही. धार्मिक नियम पाळले गेले पाहिजेत अशा शब्दात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली. महाशिवरात्रीच्या दिवशी सत्तार यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याच्या घटनेनंतर भोसले यांनी ही प्रतिक्रिया देत मंदिराच्या धार्मिक परंपरा आणि गर्भगृहाचे नियम मोडू नयेत असा इशारा दिलाय. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांच्या या भेटीनंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून तथाकथित शुद्धीकरण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेवरून सोशल मीडियावर तसंच राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या सर्व घडामोडींवर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील रहिमाबाद परिसरातील नागेश्वर मंदिरात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेतलं. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून पूजा केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या या कृतीनंतर काही तरुणांनी मंदिर अपवित्र झाल्याचा आरोप करत गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा दावा केला.
संबंधित तरुणांनी सत्तार यांच्या धार्मिक ओळखीचा उल्लेख करत त्यांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला। या पार्श्वभूमीवर तुषार भोसले यांनी वर्धा इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली। अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत, त्यामुळे त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेणे योग्य नाही असं त्यांनी म्हटलं। जर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला असेल तर स्पष्ट सांगावं, अन्यथा गर्भगृहाच्या बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं असं भोसले म्हणाले। मंदिराच्या धार्मिक परंपरा आणि नियम पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही केवळ स्मारकं नसून त्यांना ठराविक धार्मिक नियम आहेत असंही त्यांनी सांगितलं। मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयातच लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडल्याची घटना उघड होताच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले आहेत। मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी लाच घेताना सापडल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे। राजीनाम्याची मागणीही पुढे आली आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर चौकशी यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे आणि प्रकरणाची सखोल छाननी सुरू केली आहे। या प्रकरणातील आरोपी कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। त्याआधी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नाशिक रोड येथील त्यांच्या घराची झडती घेतली। या झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचं समोर आलंय। या कागदपत्रांमधून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने पुढे जाईल आणि आणखी कोणाचं नाव समोर येईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून सुमारे वर्षभरापूर्वी तो अन्न आणि औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता। तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे। प्रतिनियुक्तीवर आलेल्या कर्मचाऱ्याच्या कामकाजाची जबाबदारी आणि देखरेख यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत। झडती दरम्यान मिळालेली कागदपत्र तपासासाठी महत्त्वाची ठरू शकतात। ही कागदपत्र न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात आणि त्यानंतर ACB कडून अधिक तपशील मांडला जाईल अशी शक्यता आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।